देवाच्या नावाला आपण मान महिमा आणि धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू आणि आजच्या प्रेज अँड वर्शिपला स्तुती आणि आराधना या सेक्शनला आपण प्रारंभ करूया. पवित्र 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 सैन्यांच्या येवा देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो प्रभू देव बाप्पा, कारण आज या सकाळच्या वेळेस तू आम्हाला दुरून घेऊन आलेला आहेस. आणि प्रभू, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या हाती स्वतःला स्वाधीन करतो. तू आम्हाला कृपा करव, आमचं तू सहाय्य कर. आणि प्रभू, आत्म्याने आम्ही तुझी स्तुती आराधना करावी म्हणून तो आम्हाला मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने आमेन. आर यू ऑल हॅपी? येस. तसे तरी म्हणा हो, कारण आपण कधी हॅपी नसतोच, नाही का? प्रभूने किती पण आपल्याला दिलं तरी आपल्याला ते कमीच पडतं. आणि म्हणून आपण दुःखी जरी असलो तरी आपण आनंदी आहोत असं प्रभूला म्हणायचं, बरोबर? तर यावेळेला आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. पहिलं गीत आहे आपल्या चर्चच्या ग्रुपवरती आलेलं आहे, ज्या परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद से. मोठ्याने गायचं, मोठ्याने टाळी वाजवायची आणि कोणाचीही तमा न बाळगता, जागा न सोडता आपण हलवानी डुलू शकतो, बरं का? मन मोकळेपणाने, कोणतीही आद्यता मनात न बाळगता आपण देवाची स्तुती आराधना करूया. राईट? जिभेचाच वापर आम्ही करू नये, तर आमच्या हातांचा, आमच्या पायांचा, आमच्या बुद्धीचा आम्ही वापर करावा, उपयोग करावा.
हेच आम्हाला या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही पहिला कडवं पाहिलं, आम्ही टाळ्या वाजवतो, आम्ही परमेश्वराच्या समोर आनंद करतो, नाचतो आणि आम्ही आमच्या हाताने सुद्धा परमेश्वराचा गौरव करत आहे. म्हणून मोठ्या आवाजाने आपण गीत गात असताना दुसरं गीत आमच्या चर्चच्या ग्रुपवर येत आहे आणि ते म्हणजे आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. मोठ्याने आपण गाऊया, आवाज उठाएंगे. पुन्हा या गाण्यामध्ये सुद्धा आपल्याला टाळ्या वाजवून आनंदाने मोठ्याने गीत गाण्याची उभा आहे, शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. म्हणून आपण मोठ्याने परमेश्वराच्या आराधना करूया. देवाच्या नावाला खरोखर आपण धन्यवाद देऊया, त्याला गौरव देऊया, कारण आमचा परमेश्वर स्तुतीस पात्र असा आमचा परमेश्वर आहे. आमच्या प्रार्थनापेक्षा जेव्हा आम्ही त्याची स्तुती आणि आराधना करतो त्यावेळेला त्याला खूप आनंद वाटतो. एखाद्या व्यक्तीला पहा तुम्ही, त्याचे दुखणे काढण्यापेक्षा, त्याचा कमकुवतपणा दाखवण्यापेक्षा, तो कमकुवत असताना देखील जर आपण त्याची प्रशंसा केली तर त्याची अधिक प्रगती होते, त्याला
आवडत आहे ना. अप्रिसिएशन इज ऑलवेज एक्सेप्टेड. परमेश्वराला देखील आम्ही हालेलुया का म्हणतो? परमेश्वराची स्तुती आणि आराधना आम्ही का करतो? स्वर्गामध्ये 24 वडील आणि सर्व देवदूत रात्रंदिवस त्याची हालेलुया म्हणून का गीत गात आहे? कारण परमेश्वराला त्याची स्तुती केलेली खूप आवडते. आणि म्हणून प्रियानो, आम्ही स्तुती आणि आराधनेची ही भक्ती चालू केलेली आहे. आपण आपल्या मुखाने, आपल्या ओठाने, आपल्या अंतःकरणापासून आपण देवाची स्तुती आणि आराधना करूया. कारण परमेश्वर आम्हाला जीवनी पाणी देणारा, जीवनी भाकर देणारा परमेश्वर आहे. आणि त्याने येशूला या जगामध्ये जीवनी भाकर आणि जीवनी पाणी म्हणून पाठवलंय. जो कोणी भाकर खातो, जो कोणी हे पाणी पितो, त्याला कधीही भूक लागणार नाही, त्याला कधीही तहान लागणार नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही फ्लरिशिंग असणार. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही दररोज वाढणारी माणसं असणार आहे. आणि म्हणून यावेळेला आपण दीर्घ सुरामध्ये तिसरं गीत गाणार आहे. आपल्या चर्चा ग्रुपवर आहे, शाहरुख का गुलाब है तू मेरा मसीहा. हे गीत गात असताना आपण आपल्या अंतःकरणे परमेश्वरासमोर उघडे करूया. परमेश्वराला विनंती करूया की प्रभू, तू माझ्या अंतःकरणामध्ये ये. जे जीवनी पाणी तू मला देत आहे ते स्वीकारण्यासाठी मला तू सहाय्य कर. आणि जेव्हा तू एक करशील त्यावेळेला माझं तुझ्यावरचं प्रेम अधिक आणि अधिक वाढत जाईल. शाहरुख का गुलाब है तू मेरा मसीहा. प्रभु तो आम्हाशी बोल प्रभु. सर्व सैतानी दुष्ट शक्ती
म्हणून प्रभू आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करावं. म्हणून प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून आहे. आमेन. हालेलुया. 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 बसावं. देवाच्या पवित्र नावाला मान, महिमा आणि धन्यवाद असो. पुन्हा एक वार आज परमेश्वराने पावसा पाण्याचं त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आम्हाला फार दुरून घेऊन आलेला आहे. त्याबद्दल आपण स्तुती आराधना करूया प्रभूची. आपल्याबरोबर आपली शास्त्र उघडा. शास्त्र नसतील तर कृपया ती घ्या आणि मार्काचं शुभ वर्तमान आपण काढूया. आणि त्याचा कितवा अध्याय वाचला मी? 5वा अध्याय. व्हेरी गुड. 5व्या अध्यायाच्या पहिल्या 20 वचनाकडे आपण लक्ष देणार आहे. आज मननाकरता 2 शास्त्रपाठ महत्त्वाचे आहेत. एक नामान कोड्याचा आणि दुसरा आहे कोण आहे तो? गरसेकर. गरसेकर हे नाव लक्षात राहत नाही आपल्याला. कधी कधी गणेश सरेत असं वाचलं जातं, कधी कधी गरसेकर असं वाचलं जातं. परंतु गरसेकर या ठिकाणी झालेला हा एक चमत्कार. 2 चमत्कार आहेत. कशावर बोलू मी विचार केला आणि आज मला असं वाटलं परमेश्वराने मार्गदर्शन केलं की भूत लागलेल्या माणसावरती मी बोलावं. कारण आपल्यामध्ये बऱ्याच लोकांना याची लागण झालेली आहे, लोकांना है ना. आणि लागण झाली म्हणजे आपल्याच नाही, ख्रिस्ती वर्तुळामध्ये झालेली आहे. आणि म्हणून मी विचार करत होतो गेल्या आठवड्यावरती आणि काल संध्याकाळी त्यावरती नोटिंग डाऊन करत असताना एक नवीन विचार आला की जे वेड्यासारखे वागतात, जे आहे ना, ज्यांच्या तोंडामध्ये फेस येतो आणि ज्यांच्यामध्ये ताकद असते, जे वेगळं काही असं भूत लागलेल्या माणसाकडं करतात, त्यांनाच आपण भूत लागले असं म्हणतो. परंतु काही न करता देखील भूत लागलेली माणसं आपल्यामध्ये बसलेली असतात. हे आपल्याला कळत देखील नाही. मी कोणाला उद्देशून बोलणार नाही आज, परंतु जे शास्त्राचं वचन आहे ते वचन आपल्या जीवनाला लागू करणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा हे लागू करण्याचा भाग येतो ना, त्यावेळेला ते लोकांना आवडत नाही. हे मलाच बोलले, हे माझ्याबद्दलच बोलले आणि मग आम्ही पाळक लोक आणि उद्देशक टीकेचे धनी होतो. परंतु जर लागूकरण करणार नाही तर मग स्टोरी सांगून निघून गेला असं होणार आहे. अहो, आपली लेकरं पण शाळेमध्ये शिकत असताना धडा शिकवल्यावरती खाली 1-2 लाईनी असतात. त्याच्यात काय लिहिलंय? मॉरल ऑफ द लेसन. काय लिहिलेलं असतं? या धड्याची शिकवण काय आहे. स्टोरी फार मोठी असते, पण जर धड्याची शिकवणच मुलांना शिकवली नाही तर त्या स्टोरीला काय अर्थ नाही. आणि म्हणून लागूकरण करत असताना जर देवाचा आत्मा तुम्हाला म्हणत असेल की मी तसा आहे, मी तशी आहे, तर बदलण्याची संधी प्रभूने तुम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आपण या वचनाकडे लक्ष देणार आहे. गरसेकराच्या ठिकाणी असलेल्या एका चांगल्या मनुष्याबद्दल बोलणार आहे. कारण हा जन्माला तेव्हा त्याला भूत लागलं नव्हतं आणि म्हणून या माणसाकडे आपण फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, आपल्यापेक्षा भूत लागलेली माणसं ही सामर्थ्यशाली असतात बरं का. शहाण्या माणसाने त्यांच्या नादाला लागू नये हे इथं दिसतंय या शास्त्रपाठामध्ये. जर खरोखर तुम्हाला देवाचा आत्मा चालवत असेल ना तर या भानगडीत पडा, भूत काढायच्या. नाहीतर दुसरे काढतात म्हणून तुम्ही काढायला जाल तर त्या शिष्यांसारखं होईल. तेही गेले होते, येशू करतो तर आम्ही काय करू नये, आम्ही पण येशूचे शिष्य आहे ना. आणि मग ते त्यांच्याने भूत काढवे ना आणि ते परत येशूकडे आले, म्हणाले प्रभू ही काय बातकडे, आम्ही तुझे शिष्य आहे, तुझ्याबरोबर भाकरी वाटायचं काम करतो, पाणी द्यायचं पाणक्याचं काम करतो, तुझ्याबरोबर प्रत्येक सुखदुःखात आहे, मग हे आमच्याकडून का जमत नाहीये. तेव्हा काय येशू म्हणाला शिष्यांना? ही जात प्रार्थना आणि उपासा वाचून जात नाही. म्हणजेच काय? प्रार्थना आणि उपास करण्यामध्ये जे सामर्थ्य परमेश्वर देतो ना, त्या परमेश्वराच्या सामर्थ्यानेच ही भूत काढली जातात. मी उपास धरला म्हणून मी काढायला सक्षम आहे असं नाही. मी प्रार्थनेमध्ये खूप वेळ घालवतो इतरांपेक्षा, मी फार प्रामाणिक आहे, धार्मिक आहे, मग माझ्याकडून हे काम होणार, मी भूत काढू शकतो असं नाही. आणि म्हणून प्रियानो, या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आणि मला आनंद वाटतो की सेंट क्रिस्टोफर चर्च हे आशीर्वादी चर्च आहे की ज्या चर्चमध्ये या बऱ्याच बारकावे जे आहेत, बारीक सारीक गोष्टी आहेत, त्या मी उपदेश करताना मी शिकत आहे, मी लिहित आहे, तुम्हाला सांगत आहे. आजपर्यंतच्या या 30-35 वर्षाच्या माझ्या सेवा कार्यामध्ये या गोष्टी मला प्रभूने कधीच उलगडवल्या नाहीत.
कधीच मला दर्शनास आणल्या नाहीत, पण मी आशीर्वादित आहे तुमच्यामुळे आणि तुम्ही आशीर्वादित आहात देवामुळे, जो मला तुमच्यासाठी वापरात आणत आहे. प्रभूची स्तुती असो. पहिला मुद्दा आहे, सैतानाने माणसाचे काय केलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे की हा मनुष्य कोण होता, त्याचं बॅकग्राऊंड काय होतं हे पाहणं फार गरजेचं आहे. मग पहिली गोष्ट माझ्या निदर्शनास आली आणि ते म्हणजे की हा मनुष्य कोण होता, कुठून आला, त्याचं आम्हाला काहीही विश्लेषण शास्त्रामध्ये पाहायला मिळत नाही. फक्त एवढंच लिहिलेलं आहे, अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरेतून निघून येशूला भेटला, एवढंच आहे. त्याची पार्श्वभूमी आम्हाला माहित नाही, पण एवढं नक्की आहे की जर तो मनुष्य आहे त्याचा अर्थ त्याला जन्माला घालणारे त्याचे आई वडील पण असणार. तो मनुष्य आहे म्हणजे त्याला बहीण भाऊ असणार. तो मनुष्य आहे आणि चांगला वाढलेला आहे, प्राऊड आहे, याचा अर्थ त्याचं कदाचित लग्नही झालं असेल किंवा त्याला पोरबाळही असतील, वी डोंट नो. पण एक मात्र निश्चित आहे की त्याच्या त्या भूतग्रस्त स्थितीमुळे कदाचित त्याच्या नातेवाईकाने, मित्रमंडळीने, परिवाराने त्याला घरातून बाहेर काढले असेल आणि त्याचमुळे तो घरातून बाहेर निघाल्यामुळे त्याने आपलं आश्रयस्थान काय बनवलेलं आहे, कबरा बनवलेल्या आहे, कबरा बनवलेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की ही व्यक्ती जी आहे दुष्ट आत्म्याच्या प्रभावाखाली जीवन जगत आहे. सैतानाच्या आत्म्यांच्या प्रभावाखाली तो जीवन जगत आहे. त्याला सुटकाच नव्हते. आता कुठल्याही मनुष्याला आवड नाही प्रियानो की मला हुतात्मे यावेत माझ्यामध्ये, सैतान माझ्यामध्ये यावा आणि मग मी सामर्थ्यशाली व्हावं, असं कोणालाच वाटत नाही. तसंच या मनुष्यालाही वाटलेलं नसावं. एवढं मात्र निश्चित आहे की याला कुठेतरी भूताने गाठलेलं आहे, सैतानाने गाठलेलं आहे आणि प्रियानो तेव्हापासून तो सैतानाच्या प्रभावाखाली जीवन जगत होता. पहा त्या मनुष्याला सैतानाने काय केलेलं आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो, शास्त्राकडे आपण वळूया. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये तो कबरेत राहत असे. काय लिहिलेलं आहे, तो कबरेत राहत असे म्हणजे मेलेल्या माणसांच्या सोबत राहत होता. तुम्हाला माहिती का, कब्रस्तानात आपली प्रिय व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा अगरबत्ती का लावतात? कधी विचार केलाय? सगळे लावतात म्हणून का? आमच्या घरात पण बरेच लोक गेले म्हणून त्यांच्या वेळेला लावलं म्हणून यांच्या वेळेला लावतो म्हणून? अगरबत्ती लावण्याचा उद्देश काय आहे सांगा बरं? कबरेतून दुर्गंधी येते, त्या मृत शरीरामधून दुर्गंधी येत असते, हा उद्देश आहे. मनुष्य जिवंत असताना त्याला जगू देत नाही आणि तो मेल्यावरती त्याला नीट जाऊ पण देत नाही. आपण त्याची एवढी अवहेलना करतो आपण की आपण त्याच्या शरीरातून येणारी दुर्गंधी सुद्धा सहन करू शकत नाही. पण हा मनुष्य बघा, अशा अनेक बॉडीज, अशी अनेक मेलेली शरीर जिथे ठेवलेली होती, सडत होती, कुजत होती, त्याच्यामध्ये तो राहत होता. पण त्याला दुर्गंधी येत नव्हती. त्याला ती जागा सोडून जायचं वाटत नव्हतं. आता याचं आपल्या जीवनाशी आपण लागूकरण करूया. किती वाईट आहे. आम्हाला सैतान अशा प्रकारे अशा लोकांच्या मध्ये ठेवतो की जे शारीरिक नाही परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये मरण पावलेले आहेत. आणि अशा या आध्यात्मिक जीवनामध्ये मृतावस्थेमध्ये असलेल्या लोकांच्या मध्ये आम्हाला तो राहू देतो सैतान. आणि त्यामुळे त्या मृत आध्यात्मिक दृष्टिकोनातून मृत झालेल्या मनुष्याच्या स्वभावाची दुर्गंधी आम्हाला येतच नाही. आम्हाला ते चांगलं वाटतं, आम्हाला ते बरं वाटतं, आम्हाला ते सुखकारक वाटतं. आम्हाला सैतान अशा आध्यात्मिक जीवनामध्ये मृतावस्थेमध्ये गेलेल्या लोकांच्या मध्ये राहण्यासाठी कम्फर्ट झोन तयार करतो. मग या आध्यात्मिक जीवनामध्ये जे मृत झालेले आहेत ते टोमणे मारणे,
लावालावी करणे, तंटा उपस्थित करणे, मतभेद निर्माण करणे, एकमेकाचा हेवा दावा करणे, अशा अनेक गोष्टी आध्यात्मिक जीवनामध्ये जे मृत झालेले आहेत त्यांच्यामध्ये अस्तित्वात असतात. आणि त्यांच्याशी जवळ जेव्हा आम्ही जातो, सानिध्यामध्ये जातो, त्यावेळेला आम्हाला ते आवडतं. बघा, तुमच्या घरी शास्त्र घेऊन जर कोणी आला आणि शास्त्रातून शिकवायला लागला तर अर्ध्या तासापेक्षा तुम्ही जास्त बसू शकणार नाही. लगेच तुम्हाला कंटाळा यायला लागतो. पण तीच व्यक्ती जर चर्च मधल्या किंवा तुमचा नातेवाईक असेल आणि नातेवाईकाबद्दल जर काही वाईट सांगत असेल, तासांचे तास तुम्ही घालवता. मानसिकता आमची अशी आहे. कम्फर्ट झोन सैतान लगेच तयार करतो. आणि ह्या माणसाचं असं झालेले प्रियानो, तो मृतांच्या मध्ये राहत होता. पुढे असं लिहिलेलं आहे की तो कबरेमध्ये राहत असे. येशू ख्रिस्त शास्त्री, परुषी, सदुक्यांना काय म्हणाला? तुम्ही तर बाहेरून चुना लावलेल्या कसे आहात? कबरांसारखे. कबरांसारखे आहे. आम्ही जिवंत कबर आहोत. लिव्हिंग ग्रेव्ह. मी बोललो मगाशी, बरोबर आहे ना? आता पटलं की नाही? येशू स्वतः म्हटला तुम्ही तर कबरा आहात. सुंदर कपडे घालता, सुंदर मस्तपैकी सेंट मारता, सणासुदीला असे दाखवता मी खूप धार्मिक आहे, मी खूप प्रेमळ आहे, मी खूप दयावान आहे. पण इतर वेळेला आमचं जीवन देवाला न आवडणाऱ्या गोष्टीसारखं असतं, कबरांसारखं असतं. आतमध्ये डोकावलं तर ह्या सगळ्या सैतानी खाणेरड्या गोष्टी आमच्यामध्ये दडलेल्या असतात. आणि वर मात्र संगमरवरी दगडाने कबर सुशोभित केलेली असते की नाही? पण आतमध्ये काय? सडकी हाडं, दुर्गंधी येत असते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की जसा हा मनुष्य कबरेमध्ये राहत होता, तसं जे आध्यात्मिक जीवनामध्ये मरण पावलेले आहेत त्यांच्यामध्ये आम्ही राहतो. आणि आम्हाला ते आवडतं. आपणा सैतान कबरेमध्ये ठेवू इच्छितो. जे मृत आहेत त्यांच्या सोबत ठेवू इच्छितो. शारीरिक दृष्ट्या नाही, पण आध्यात्मिक दृष्ट्या त्या मरण पावलेल्या लोकांचा प्रभाव आमच्यावर पडावा म्हणून आम्ही आमचा वेळ त्यांच्यासाठी काढतो, देतो. पण येशू ख्रिस्त याच्या विरुद्ध आहे. मृतांच्या मध्ये जीवन जगण्यासाठी सैतान आम्हाला प्रेरित करतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी उत्सुक असतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, कोणी मनुष्य अशा भूत लागलेल्या माणसाला किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये मरण पावलेल्या कबरेसारख्या ठिकाणी राहत असलेल्या माणसांना कुठलाही मनुष्य नियंत्रणात आणू शकत नाही, त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो हिंसात्मक बनतो, तो नरभक्षक बनतो. कोणी त्याला कंट्रोल करू शकत नाही, त्याला ताब्यात ठेवू शकत नाही. आणि अशा ताब्यात न ठेवता येणाऱ्या माणसांचा शेवट नाश असतो. आणि सैतान हेच करतो. त्याचे जे सैनिक आहेत ते सैनिक देखील, ते दुष्ट आत्मे देखील हेच काम करतात. पहा बरं त्याने आणखीन काय केलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला फार सुंदर देवाचं वचन आहे. असं म्हणलेलं आहे की त्याला साखळ दंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी आणि साखळ दंडाने बांधलेले असतानाही त्याने साखळ दंड तोडून टाकले. बाहुबलीमध्ये पण आहे. हे साखळ दंड वाचलं पहिलं मला ते बाहुबलीच आठवलं. त्याच्यानंतर मला आपल्या शास्त्रातला तो कोण ज्याला बेड्यांनी बांधला होता? शमशोन. आमच्या शास्त्रात पण बाहुबली आहे. आणि असं म्हटलेलं आहे की त्याने त्या बेड्या काय झाले, साखळ तोडून टाकले होते, बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. आणि पुढे लिहिलेलं आहे त्याला वठणीवर आणण्याचं सामर्थ्य कोणाला. पण ह्या माणसाला साखळ दंड म्हटलेला आहे. नुसती साखळी नाहीये. साखळ दंड म्हणजे जाड जाड कड्या असलेले ते साखळ दंड त्याच्या हातापायात बांधलेले आहेत. पण तो त्याच्या शक्तीने त्या सगळे तोडून टाकत असे. आणि अशा माणसाला कंट्रोल करणं कोणालाही जमत नव्हतं.
वटणीवर शब्द लिहिलाय, वटणीवर आणायला कोणालाही शक्य नव्हते. पुढे काय लिहिलेलं आहे पहा बरं, 5व्या वचनामध्ये आपण वळूया. तो नेहमी रात्रंदिवस कबरेमध्ये डोंगरामध्ये राहून ओरडत असे, रडत असे आणि दगडधोंड्याने आपले अंग हेचून घेत असे. रडत होता, ओरडत होता. भूत लागलेले, सैतानाने पछाडलेली माणसं असे ओरडतात, बेंबीच्या देठापासून ओरडतात. हा किती जोराने ओरडत असेल विचार करा. आणि जेव्हा तो ओरडत होता ना, त्याचा आवाज आमच्यासारखा नॉर्मल नव्हता. जेव्हा तो ओरडत होता त्यावेळेला त्याच्या मुखातून सैन्य ओरडत होतं. कोण ओरडत होता? म्हणजे किती मोठा आवाज असेल, सर्वसाधारण माणसाचा आणि एक सैन्य ज्याच्यामध्ये शिरलेला आहे त्या माणसाचा आवाज नॉर्मल नाही प्रियानो. त्या आवाजानेच माणसं घाबरत होती आणि त्याच्या जवळ कोणी जात नव्हते. जितक्यांनी त्याला सोडण्याचा आणि त्याला नॉर्मल लेवलला आणण्याचा प्रयत्न केला ते सगळे दुखावले गेले, त्यांना जखमा झाल्या, त्यांच्यावरती तो धावून गेला असेल. प्रियानो, डोंगरामध्ये आणि कबरांच्या मध्ये तो रडत आहे, ओरडत आहे. आज आता याचं लागूकरण करूया आपल्या जीवनामध्ये. आम्ही देखील आध्यात्मिकरित्या मृत पावलेल्या लोकांच्या मध्ये राहून रडत आहोत, आक्रोश करत आहोत, ओरडत आहोत, स्वतःला वेदना देत आहोत, जखमा करत आहोत. आणि हे कोणी पाहू शकत नाही, कारण फक्त देव पाहू शकतो. आम्ही अनेक वेळा आमच्यावर आलेल्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, पण आम्ही बाहेर येऊ शकत नाही. सैतान आम्ही रडावे, ओरडावे, आक्रोश करावा आणि त्या रडण्याच्या आणि आक्रोश करण्याच्या नादामध्ये आम्ही हिंसात्मक बनावे ही मनोवृत्ती तो आमच्यामध्ये घालू लागतो. वधस्तंभावर सैतानाने येशूवरती हाच प्रहार केला. लोक काय म्हणाले? आता तरी तो ओरडेल, आता तरी तो किंचाळेल, आता तरी तो शिवाय शाप देईल असं त्या लोकांना वाटलं होतं, म्हणजे सैतानाला वाटले होते. पण त्याने तसे केले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो उगा राहिला असं म्हटलेलं आहे. कारण येशूला सैतानाच्या आत्म्याने पछाडलेलं नव्हतंच, तो देवाच्या आत्म्याने जीवन जगणारा मनुष्य होता आणि म्हणून तो शांत मनोवृत्तीचा मनुष्य होता. पण सैतान लागलेली माणसं असं करतात, भूत लागलेली माणसं अशी करतात प्रियानो. आणि ही गोष्ट फार वाईट आहे. जेव्हा सैतान आम्हाला रडण्यासाठी प्रवृत्त करतो, ओरडण्यासाठी, आक्रोश करण्यासाठी, हिंसात्मक बनण्यासाठी, मारामारी करण्यासाठी, एकमेकावर धावून जाण्यासाठी, त्यावेळेला प्रियानो आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आता मला देवाचा नाही तर सैतानाचा आत्मा चालवत आहे, त्याचा प्रभाव माझ्यावरती आहे. ज्या ठिकाणी सैतान मला रडवतो त्या ठिकाणी येशू असं म्हणतो, मीच तो तुमचा देव, तुमचे अश्रू पुसतो. किती फरक आहे. सैतान आम्हाला रडायला लावतो, पण येशू आम्हाला आमचे अश्रू पुसतो. तो आमचे अश्रू बुदलीत साठवून ठेवतो. आणि हा मनुष्य पहा, कबरेमध्ये मेलेल्या लोकांच्या मध्ये रडत आहे, आक्रोश करत आहे, स्वतःच्या अंगावर जखमा करून घेत आहे. कोण करत होतं माहिती का जखमा? कर्मेल डोंगरावरती कोण करत होतं? इजबेल राणीच्या लोक किती संदेश होते ते? 400. ते काय करत होते? ऊर बडवत होते. चाकू सुऱ्या तलवारी होत्या, त्या तलवारीने ते स्वतःच्या अंगावरती घाव करून घेत होते. सैतानाच्या आत्म्याने पछाडलेलं होतं. आज आम्ही देखील स्वतःला खूप त्रास देतो, असे घाव करून घेतो. आम्ही रडतो, ओरडतो, पण आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की देवाचा आत्मा नाही, हा सैतानाचा आत्मा आम्हाला असं करायला प्रेरित करत आहे. हा गरसेकराचा मनुष्य, भूत लागलेला मनुष्य आम्हाला खूप काही शिकवून जातो, कारण काहीतरी साम्य आमच्यामध्ये त्याच्यामध्ये आहे. जरी आज आम्हाला साखळदंडाने बांधलेलं नसलं तरी त्या सैताने सगळ्या मोहक गोष्टीने आम्हाला बांधून ठेवलेलं आहे. आम्ही रडत आहोत, आक्रोश करत आहे. पुढे काय लिहिलेलं आहे पहा, तो स्वतःला तुच्छ लेखित होता, तो स्वतःला कमी समजत होता,
तो नेहमी रात्रंदिवस रडत होता आणि प्रियानो असं म्हटलेलं आहे, स्वतःला तो दूषणे देत होता, दूषणे देत होता, स्वतःला मारून घेत होता. मारताना काय माणूस गप्प बसेल का? स्वतःला मारून घेताना 2-4 शिव्या देत असेल, हे मला का झालं म्हणत असेल. पण त्या रागामध्ये, त्या चिडचिडी स्वभावामुळे तो देवालाही दोष देत असेल, स्वतःच्या जीवनालाही दोष देत असेल. मलाच हे असं का झालेलं आहे, इतरांना का झालं नाही, माझ्यामध्येच काय आलेलं आहे हे सैतान, दुसऱ्यांच्या मध्ये का नाही, आता ह्याच्यातून मला सुटका कोण करून देईल. कारण तो सैतानाच्या आत्म्याने भरलेला होता, स्वतःचा म्हणूनच तो नाश करू पाहत होता. डिस्ट्रक्शन. जे सैतानाच्या आत्म्याने पछाडलेले असतात ना, ते तुम्हाला खूप चांगले दिसतील, परंतु ते स्वतःचा आणि इतरांचा घात करायला प्रवृत्त होतात. त्याचं उदाहरण म्हणजे आपल्याच जवळच्या काळातलं आहे यहूदा इस्कारियोत. काय केलं त्याने? जेव्हा सैतान त्याच्यात शिरत नव्हता तोपर्यंत तो प्रभू भोजन घेत होता, येशूच्या बाजूला बसून तो ताटात हात घालून जेवत होता. पण जेव्हा ते झालं, चर्च मधून बाहेर निघाला, संगतीमधून बाहेर निघाला, सैतान त्याच्यात शिरला असं लिहिलंय. आणि मग असं म्हटलेलं आहे, ज्यावेळेला त्याच्यात सैतान शिरला, झटकन तो तिथून निघाला आणि बाहेर गेला. देवाच्या लोकांची संगती त्याने सोडले आणि तो आध्यात्मिक जीवनामध्ये मृत पावलेले याजक, सदुकी, परुषी यांना जाऊन मिळाला, खल केला. 30 रुपयाला येशूला विकण्याचा कट रचला, विकलं, पैसे घेतले. पण त्याची सतसत विवेक बुद्धी जागृत झाली आणि मनाला मी हे काय केलं. पण तोपर्यंत जगाचा तारणाऱ्याला धरून नेलं. वेळ निघून गेली होती. काही करायचं म्हटलं तर आता यहूदा इस्करियोत काही करू शकत नव्हता. आणि जे परिस्थिती त्याने ओढावलेली होती ती सुधारण्यासाठी तो परत मंदिरात गेला, ते पैसे फेकले, पण येशूला मात्र सोडण्यात आलं नाही. येशूला मृत्युमुखी पडावं लागलं. नाश, डिस्ट्रक्शन येशूच्या जीवनामध्ये या माणसामुळे आलं. पुढे काय झालं माहिती का? त्याने दुसऱ्याचाच घात नाही केला, त्याने स्वतःचाही घात केला. तो गेला धावत हकलदमा म्हटलेल्या त्या शेतामध्ये जाऊन, छोटस झाड होतं जिथे त्याला सोयीस्कर होतं जीव देणं, त्या झाडावरती चोरला, दोर बांधला आणि गळफास घेऊन मेला. काय मिळवलं? काहीच नाही. दुष्ट आत्म्याने जेव्हा पछाडलं जातो ना, आम्ही स्वतःचा आणि इतरांचा नाश करतो. पण जेव्हा सत्सद वेग जागी होते ना, वेळ निघून गेलेली असते आणि आम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या नाशास कारणीभूत होतो. आणि सैतान आम्हाला हे करू पाहतो, जगण्याच्या पात्रतेचा मी नाही, मी लायक नाही, आय एम नॉट वर्थ, अशा प्रकारे आमच्या मनाची तो तयारी करायला लागतो. आणि मग जे शरीर सुंदर आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे त्याचा आम्ही हेवा करू लागतो. प्रभू हे मला का दिलंस, प्रभू हे मला तू दिलंस म्हणून माझ्याकडून पाप घडत आहे. आणि आम्ही देवाने जे आम्हाला दिलेलं आहे त्याचा तिटकारा करू लागतो, त्याला तुच्छ लेखू लागतो. आणि सैतान आम्हाला यामध्ये मदत करतो, कारण त्याच्या आत्म्याने तो आम्हाला मदत करत असतो आणि आमचं मन तो कठोर करत असतो. पण लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला असं वाटतं आय एम नॉट वर्दी, मी लायक नाही, मी येशूचा शिष्य होऊ शकत नाही, मी पापी आहे, मी व्यभिचारी आहे, मी चोऱ्या-माऱ्या करतो, मी खोटं बोलतो, तेव्हा लक्षात ठेवा सैतानाने आमचे मन काबीज केलेलं आहे. कारण सैतान हा लबाडाचा बाप, he is the father of lie, he is a liar. आणि म्हणून प्रियानो, आम्ही प्रभू आम्हाला सांगतो की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. यू आर प्रेशियस इन माय साइट. तू स्वतःच्या शरीराला असं नाव नको ठेवू. आय हॅव मेड यू इन द इमेज ऑफ अस, इन द लाइटनेस आफ्टर अस. तुला माझ्या प्रतिरूपाचा, माझ्या सदृश्य असा बनवला. यू आर नॉट लेस दॅन दॅट. तू कशाला स्वतःला तुच्छ लेखतोस? आम्ही सगळे महान आहोत प्रभूमध्ये. पुढे आपण पाहूया. आता या माणसाने काय केलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. जेव्हा सैतान आमच्यामध्ये येतो त्यावेळेला आम्ही साखळ दंड तोडण्याच्या प्रकारामध्ये मोडतो, तेवढी शक्ती आमच्यामध्ये येते. दुसरा मुद्दा आहे
देवानं काय केले ते पाहूया आता. अशा मनुष्याच्या जीवनामध्ये प्रभू काय करतो. आम्ही पहिली गोष्ट पाहतो की ह्या साखळदंडाने बांधलेल्या मनुष्याला, जो साखळदंडाने बेड्या तोडत होता, त्या मनुष्याला सैतानी आत्म्यापासून, भूताखेतांपासून सोडवण्याचं सामर्थ्य फक्त येशूमध्येच आहे. हे आता आपल्याकडे आजूबाजूला जे भूत काढणारी माणसं फिरतात ना, प्रभूचे सेवक लोक, त्यांना नावं ठेवत नाही मी, परंतु त्यांच्यामध्ये असलेला देवाचा आत्मा आणि त्या आत्म्याचं सामर्थ्य ते काम करत असतं. आणि त्या देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते भूते काढतात. आम्ही गौरव कोणाचं करतो? त्या माणसाचं करतो ज्याने भूत काढलं. पण ज्याच्या द्वारे काढलं त्या देवाचा आम्ही महिमाच करत नाही, त्या देवाच्या आत्म्याचा आम्ही गौरवच करत नाही. असं म्हणा ना, काय देव आहे, किती गौरवी आहे, किती महानशाली आहे, किती सामर्थ्यशाली आहे. या माणसाच्या द्वारे त्याने देव स्वतःचं काम केलेलं आहे, योजना उपयोगात आणली. आम्ही नेहमी उलट करतो. आणि म्हणून या मनुष्याने काय केलं, येशूला दुरून येत असताना त्या डोंगरामधून चालत डोंगर कपारीमधून येताना पाहिलं आणि तो मोठ्याने ओरडला. काय म्हटला तो? पहा बरं वचन 7 मध्ये, 6 आणि 7. येशूला दुरून पाहताच तो धावत आला आणि त्याच्या पाया पडला. भूत लागलेला मनुष्य, त्या भूतांनाही कळतं की समोर देव उभा आहे, त्याच्या पाया पडलं पाहिजे. नम्र होणं हे भूतांनाही कळतं. आणि म्हणून त्या जगज्जेत्या, त्या विश्वकर्त्या परमेश्वराच्या समोर भूत देखील नमन करतात, पाया पडतात, भितात. हे आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतं. आणि मग तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? काय म्हणाला? तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालून सांगतो, मला छळू नकोस. बघा, बोलताना हा मनुष्य एकेरी बोलत आहे, एकवचनी आहे, मी असं म्हणत आहे. आणि तो काय म्हणतो? तू मध्ये का पडतोस? तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालून सांगतो. म्हणजे त्या भूतांनाही कळतं की वरती देव सर्वसमर्थ आहे, खाली त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, द सेकंड इन गॉडहेड, त्रिकत्वामधला दुसरा व्यक्ती आहे. भूतांना समजतं थिओलॉजी, पण आम्हाला समजत नाही. आणि म्हणून ते म्हणाले येशूला, देवाची शपथ सांगतो, तू आमच्यामध्ये पडू नकोस. म्हणजे तुझ्यापेक्षा देव आहे, सर्वसमर्थ आहे, त्या देवाची शपथ घेऊन तुला सांगत आहे, तू मध्ये का पडतोस? कोणाच्या मध्ये पडतोस? कोणाच्या मध्ये पडतोस? सैतानाने, त्याच्या आतमध्ये असलेल्या सैन्याने म्हटलेलं आहे, तू मध्ये का पडतोस? म्हणजे हा सैतान कोणाविरुद्ध लढत होता? कधी विचार केलाय का? तू मध्ये का पडतोस? मी या माणसाला जखडून ठेवलेला आहे, तू या माणसामध्ये आणि आमच्यामध्ये का पडत आहेस? सैतान जेव्हा आम्हाला अशा प्रकारे बांधून ठेवतो साखळदंडाने, या जगातल्या वाईट गोष्टीने, त्यावेळेला आम्ही प्रभूला म्हणतो, तू मध्ये का पडतोस? तुझा माझा काय संबंध आहे? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय म्हणाला पुढे पाहूया आपण. तो त्याला म्हणत होता 8व्या वचनामध्ये, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ. आता येशूने एकेरी म्हटले बर का, आत्मे लिहिले. आत्म्यांनो असं लिहिले का? दुष्ट आत्म्यांनो असं लिहिले का? नाही. असं म्हटलेलं आहे, अरे एकेरी आहे हा, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ. आणि मग येशूने त्याला विचारले, तुझं नाव काय? आता येशूला माहित नव्हतं का? पण तरी देखील येशूने त्याला विचारलं, तुझं नाव काय? त्यावेळेला त्याने सांगितले, माझे नाव सैन्य. सैनिक म्हटला का? म्हणू शकला असताना, एकटाच होता तो. माझे नाव सैनिक आहे. पण तो म्हणतो, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. पूर्वीच्या काळी मी तुम्हाला मागे पण एकदा बोलताना सांगितलेलं आहे की सैनिकांची एक तुकडी त्या काळामध्ये येशूच्या 6000 सैनिकांची असे. किती? 6000.
ज्या वेळेला हा मनुष्य म्हणाला की आम्ही सैन्य आहोत, याचा अर्थ 6000 सैनिकांचं बळ त्या एका माणसामध्ये होतं. मग साखळदंड तुटणार नाही तर काय होईल? त्या बेड्यांचे तुकडे तुकडे भुगा होणार नाही तर काय होणार? भूत लागलेल्या एका माणसाला पकडून दाखवा, तो जमिनीवर तडपडत असताना त्याला नीट शांत करण्याचा प्रयत्न करून दाखवा, होतो का शांत बघा. त्याच्यामध्ये एवढी शक्ती असते, एवढं सामर्थ्य असतं जे या घरसेकराच्या येथील मनुष्यामध्ये होतं. 6000 सैन्याचं बळ त्याच्यामध्ये होतं, 6000 दुष्ट आत्मे त्याच्यामध्ये शिरलेले होते. विचार करा, तुमच्या बायकोच्या शरीरामध्ये असे जर 6000 आत्मे आले तर दुष्ट आत्मे, तुमच्या मिस्टरांच्या शरीरामध्ये 6000 सैन्य आलं घुसलं तर, तुमच्या पोराबाळांच्या जीवनामध्ये शरीरामध्ये 6000 दुष्ट आत्मे आले तर काय होईल? घरामध्ये तुमच्या आणि माझ्या मंडळीमध्ये जर कोणाच्या मध्ये 6000 दुष्ट आत्मे शिरले तर काय होईल? काय होईल? की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे मुक्तीदाता म्हणून आलेला आहे आणि त्याला विचारतो तुझं नाव काय? त्यावेळेला एक मनुष्य अनेक वचनी बोलतो आणि असं म्हणतो, माझे नाव सैन्य. 6000 माणसांचा आवाज एका माणसाच्या मुखातून. तुम्हाला माहिती का असं का होतं? मी लिहिलं नाही पण मला आता देवाने आठवून दिलं. ज्या वेळेला परमेश्वर बोलतो ना त्यावेळेला त्याच्या वाणीचा आवाज देखील असा असतो, गडगडाट, विजांसारखा, भयानक. सैतान त्याचीच कॉपी करतो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहतो की 6000 माणसांचं बळ घेऊन तो नाव सांगतो, माझं नाव सैन्य आहे. आणि मग येशू ख्रिस्ताने त्या सैन्याला निघण्याची आज्ञा केलेली आहे. मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्यायाकडे आपण वळूया, पटकन काढूया आपण. मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय, मला असं वाटतं 16चा अध्याय शेवटचा अध्याय आहे तो. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे 17व्या वचनामध्ये, आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील आणि नव्या नव्या भाषा बोलतील. भूते काढण्याचा अधिकार परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. परंतु प्रियानो, येशूनं कसं केलं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे जर आम्ही केलं आणि शिष्यांनी जर केलं असतं तर त्यांच्याने भूते काढवली गेली असती. त्याला येशूची गरज होती, जो त्या भूतग्रस्त माणसाला त्या सैतानी शक्तीपासून मोकळं करू शकेल. या जगामध्ये अशी कुठलीही औषधं नाही आहेत, असा कुठला उपाय नाही आहे की ज्या मनुष्याच्या मध्ये 6000 दुष्ट आत्मे शिरलेले आहेत ते बाहेर काढता येतील. येशू ख्रिस्त काही जादूगर नाहीये. भूत लागलेल्या माणसाच्या अंगातलं भूत काढायचं आणि बाटलीत बंद करून बाटली आपल्याला द्यायची, म्हणायचं आता हे समुद्रात जाऊन फेका. हे असले प्रकार नाही करत. हा सगळा खोटा प्रकार आहे आणि आम्ही त्याला बळी पडतो. आणि असं म्हटलेलं आहे प्रियानो, त्या मनुष्याला येशूची गरज होती, जो त्या मनुष्याला 6000 सैनिकांपासून, 6000 दुष्ट आत्म्यापासून मुक्त करू शकेल. कारण लोकांनी ज्या वेळेला त्या मनुष्याला पाहिलं होतं ना, त्याची ती अवस्था, त्याची ती ताकद, त्या बाहुबलीसारखं, शमशोनासारखी जी ताकद होती, सगळे साखळदंड तो तोडत असे, बेड्याचे तुकडे करत असे, हे पाहून लोक घाबरत होते, त्याच्या जवळ सुद्धा जात नव्हते. पण ज्या वेळेला येशूने त्या मनुष्याला या सैतानापासून मुक्त केलं त्यावेळेला लोकांना तो कसा दिसला? कसा दिसला? शास्त्रात काय लिहिले पहा बरं, वचन 15, मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 15 वचन. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्याच्यामध्ये सैन्य होते, तो बसलेला. काय? बसलेला. तो उभा नव्हता. कारण या लोकांनी जेव्हा जेव्हा त्या मनुष्याला पाहिलं ना तेव्हा तेव्हा तो उभा होता. उभा होता. तो बसू शकत नव्हता, तो स्थिर राहू शकत नव्हता. आणि म्हणून तो बसलेला आणि कपडे घातलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला असा त्यांच्या दृष्टीस पडला. आणि त्यांना भीती वाटली. बघा माणसाचं कसं असतं, शांत बसला तरी घाबरतात, ओरडत असला तरी घाबरतात.
शांत बसला तर का नाही बोलत? शांत का. आणि बोलायला लागल्यावर खूप बोलतोस, शांत बस. माणसाला जगणं मुश्किल करणारी आपण माणसं आहोत. सैतानाने पछाडलेला असताना लोक घाबरत होते आणि हा बिचारा सैतानापासून मुक्त झालेला आहे. 6000 सैनिक सैतानाचे निघून गेलेले आहेत. शांत बसलेला आहे. नागडा होता, उघडा होता, त्याला कपडे घातलेले होते. माहिती नाही येशूने कुठून कपडे आणले, त्याला कुठून कपडे दिले, कुठली दिले, कोण थर्ड पर्सन होता की काय तिथं माहिती नाही आम्हाला. पण तो वस्त्र पांघरलेला असा होता आणि शुद्धीवर आलेला होता. म्हणजे तोंडाची वटवट बंद झाली होती, बडबड बंद झाली होती. गुंतलेली माणसं नेहमी बडबडत असतात. तुम्हाला बडबडायची सवय आहे का? कारण नसताना उगाचच आणि कारण असताना पण बडबडायचं नुसतं उगाचच. पुढच्या माणसाचं हेडेक व्हावं, त्याला स्ट्रेस यावा, त्याला त्रास व्हावा. पण आम्ही ही अशी बडबड करू नये, वटवट करू नये, कारण ते सैतान लागलेले माणसं करत असतात. पण सैतान निघून गेल्यावर आज शांत बसला आणि लोक परत घाबरले. हा काय भानगी, काय भानगड आहे, हा शांत कसा काय झाला? त्याला असं हात लावून बघत असतील, त्याला ढकलून बघत असतील, काय प्रकार आहे हा? आम्हाला नाही माहित. येशूने कदाचित त्यांना मुभा पण दिली असेल, बघा मी चमत्कार केलेला आहे, देवाचं सामर्थ्य कसं या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. टच अँड एक्सपिरियन्स. म्हणून स्तोत्रकर्ता काय म्हणतो स्तोत्र 34 मध्ये, परमेश्वर किती चांगला आहे याचा इंग्लिश मध्ये फार छान आहे, टेस्ट अँड सी. टेस्ट म्हणजे काय? चाखून पहा, टच करून पहा, स्पर्श करून पहा. आणि म्हणून त्या थोमाला प्रभू काय म्हणाला, शंका का घेतोस मला, इकडे ये, मीच तो आहे की नाही पाहायचं ना तुला, इकडे ये, या जखमात हात घाल, बोट घाल, स्पर्श कर. कदाचित त्या भूतग्रस्त मनुष्याला त्या भूताटकीपासून जेव्हा प्रभूने काढलेलं आहे त्यावेळेला माणसांना त्याने परमिशन दिले असेल, टच, स्पर्श करा आणि बघा तीच व्यक्ती आहे, तीच व्यक्ती आहे, बी कन्फर्म. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्ताने त्या भूतात्म्यांना काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या भूताने प्रभू श्री ख्रिस्ताला विनवणी केली. काय विनवणी केलेली आहे पहा बरं त्या वचनामध्ये काय म्हणतो प्रभूचं वचन. असं म्हटलेलं आहे, मला असं वाटतं 12 वचन, भूतांनी येशूला विनंती केली की आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हाला लावून दे. मग त्याने येशूने त्यांना परवानगी दिली. तेव्हा ते सगळे अशुद्ध आत्मे निघून डुकरांच्या मध्ये शिरले आणि ते डुकर किती होते? 2000. दुष्ट आत्मे किती होते? म्हणजे एका डुकरामध्ये किती दुष्ट आत्मे शिरले? गणित आहे, बेत्रिक 6, म्हणजे एका डुकरामध्ये 3 दुष्ट आत्मे शिरले. मग आता 3 दुष्ट आत्मे शिरलेलं डुकर शांत राहील का? ते सुसाट पळत निघाले डोंगरावरून आणि घसरत त्या घसरणीवरून तळ्यात पडून मरण पावले. हो प्रियानो, प्रभू येशू आम्हाला मुक्त करू इच्छितो आणि तो आम्हाला अशा सैतानी दुष्ट आत्म्यापासून वेगळं करू इच्छितो. तिसरा मुद्दा आहे, पहिला आपण पाहिला मनुष्याची परिस्थिती काय होती, दुसरा पाहिला देवाने काय केलेलं आहे. आता आम्हाला काय करायचं आहे, महत्वाचा हा मुद्दा आहे प्रियानो. आम्ही काय करू शकतो? वचन 19 मध्ये काय लिहिलेलं आहे पहा बरं. 19 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मग परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, त्या भूतग्रस्त मनुष्याला जेव्हा मोकळं केलं त्याला म्हटले, तू आपल्या घरी फॅमिलीकडे जा, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली आणि तुझ्यावर कशी दया केली ते त्यांना सांग, म्हणजे त्या फॅमिलीतल्या तुझ्या कोणाला जर भूताने पछाडलं असेल तर ते मुक्त होतील. ते लिहिलं नाहीये पण त्याचा अर्थ तो आहे. आपल्या चर्चमध्ये जा, साक्ष सांग, तुला जी मुक्तता मिळालेली आहे ती आपल्या समाजाला सांग, आपल्या स्वकीयांना सांग आणि परमेश्वराने तुझ्या जीवनामध्ये जी महान कार्य केलेली आहेत ती सांग. प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देणारा येशू आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याची साक्ष द्यायची. तू किती वाईट होतास, तुला किती लोकांनी छळलं, तुला किती सैन्याने आतमध्ये शिरकाव केला, तू वाईट काय काय केलंस ते सांगू नकोस. काय म्हटलेले प्रभू येशू ख्रिस्त? पहा, फार शब्द महत्वाचे आहेत. तुझ्यासाठी प्रभूने
प्रभूने केवढी मोठी कामं केली आणि तुझ्यावर किती आणि कशी दया केली हे लोकांना सांग. हे लोकांना सांग. साक्ष सांगण्याचा हा प्रकार आहे. तो भाऊ ती बहीण माझ्या विरुद्ध बोलत होती, वागत होती आणि मी परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि त्या बहिणीपासून मला मुक्त केलं. त्या बहिणीला वाईट नाही का वाटणार? समजा त्या भूतग्रस्त मनुष्याने फ्री झाल्यानंतर जर म्हटलं असतं त्या सैतानाने मला छळलं आणि ते 6,000 लोक माझ्यामध्ये होते आणि त्यांच्या त्या पॉवरमुळे त्या सामर्थ्यामुळे माझं एवढं नुकसान झालं, मला फॅमिलीने तोडलं, हे सगळं सांगायला सांगितलं का येशूने? प्रभूने काय आज्ञा दिली? प्रभूने जी तुझ्यासाठी केलेलं आहे, जी तुझ्यावर दया केली, तुला त्या सैतानापासून मुक्त केलं, त्या प्रभूच्या सामर्थ्याची साक्ष दे. पण तो कुठे गेला? कुठे गेला? दकापलीस मध्ये गेला. कुठे गेला? दकापलीस नावाच्या, मला असं वाटतं तेच आहे ना शब्द. दकापलीस प्रांतामध्ये जाहीर करू लागला प्रभूने त्याच्यासाठी जी मोठी कामे केली. तेव्हा त्या ठिकाणी ऐकणाऱ्यांना सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि तारणारा म्हणून स्वीकारलं. तुम्ही आणि मी आज हेच करायचं आहे. सुवार्ताचा प्रसार, येशूच्या आरोग्यदायी सामर्थ्याची साक्ष तीच माणसं देऊ शकतात जे शांत चित्ताचे आहेत, जे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे राहतात, ज्यांना सैतानाच्या आत्म्याने पछाडलेलं नाही, अशीच माणसं सांगू शकतात. अन्यथा प्रियानो, आम्ही देवाला प्रथम स्थान आमच्या जीवनामध्ये द्यायला हवं. आमच्या विश्वासाचा प्रभाव आमच्या सोबत असणाऱ्या लोकांच्यावर पडला पाहिजे. आमचा विश्वास पाहून कमकुवत असलेल्या विश्वासामधील माणसांचा विश्वास बळकट झाला पाहिजे. देवाने आपल्या जीवनात केलेल्या महान गोष्टींची साक्ष आम्ही द्यायला पाहिजे. देव माझ्या बाबतीत कसा दयाळू होता, कसा कंपॅशनेट हार्टेड होता, हे आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. त्याद्वारे जेव्हा लोक ऐकतील त्यावेळेला देव आमच्यावर देखील अशी प्रीती करतो का, देव आमच्यावर देखील अशी दया करू शकतो का, हे त्यांना कळायला पाहिजे आणि त्यांनी त्या देवाकडे वळाले पाहिजे. हे आम्हाला गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून प्रियानो, प्रभूने आमच्या जीवनामध्ये जे महान काम केलेलं आहे त्या महान कामाची साक्ष, त्या सामर्थ्याची साक्ष आम्ही द्यायला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही हे देतो त्यावेळेला देवाचं गौरव होतं. अनेक जीवात्मे प्रभूच्या राज्यासाठी आम्ही जिंकणारे, आत्मे जिंकणारे होतो. आणि हाच आजचा विषय आहे. प्रभूसाठी आम्ही आत्मे जिंकणारे असलं पाहिजे. प्रभू जो आमचा आरोग्य देणारा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचा आम्ही गौरव केले पाहिजे. नाही म्हणून आमचा विश्वास कसा आहे, त्या प्रभूच्या आरोग्यदायी सामर्थ्याची आम्ही साक्ष देतो काय, हे फार महत्वाचं आहे. आणि प्रभू हे करण्यासाठी तुम्हाला अधिक सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देवबापा, आम्ही तुझी स्तुती आराधना करतो. स्तुतीस पात्र भयास योग्य अशा आमच्या प्रभू, आज तुझं वचन आमच्याकडे प्रखरतेने आलेलं आहे, सरळ सरळ आलेलं आहे. प्रभू देवबापा, आम्ही कसे आहोत? आम्ही बाहेरून चुना लावलेल्या कपरांसारखे आहोत काय? आम्ही आतमध्ये सैतानी वाऱ्याने, सैतानी गोष्टीने, सैतानी स्वभावाने, सैतानी सैन्याने आम्ही पछाडले गेलेलो आहोत का? प्रभू, तू आम्हाला सोडवणारा महान ईश्वर, आम्हाला सोडव, आम्हाला मुक्त कर. आणि त्या मुक्तीदात्या येशूची साक्ष सांगण्यासाठी तू आम्हाला उभं. येशूच्या नावाने आमेन.